छत्रपती संभाजी महाराज यांना हलहल करून मारणाऱ्या औरंगजेबाची खुलताबाद येथील म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधील कबर उकडून फेकण्याची मागणी जोर धरते। छत्रपती उदयनराजे भोसले, मंत्री नितेश राणे, नवनीत राणा इतकंच काय तर देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा या मागणीला बळ दिलेला आहे। परंतु या सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरीमध्ये केंद्र सरकार किंवा पुरातत्व खातं हे औरंगजेबाच्या कबरीवरती मेहरबान असल्याचं समोर आलंय। कारण हिंदू जनजागृती समिती ही एक संघटना आहे। या संघटनेने एक पत्र जारी केलंय आणि त्या पत्रामध्ये त्यांनी आरटीआयच्या माध्यमातून जी माहिती त्यांनी समोर काढलेली आहे, जो दावा त्यांनी केलेला आहे त्या दाव्यानुसार 13 वर्षांमध्ये केंद्र सरकारने किंवा एएसआयने पुरातत्व खात्याने औरंगजेबाच्या कबरीवरती 6.5 लाख रुपयांचा खर्च केल्याचं समोर आलेलं आहे। त्याचे अनेक तपशील सुद्धा समोर आलेले आहेत आणि त्याचबरोबर जे हिंदू जनजागृती समितीचे जे सुनील घनवट आहे त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या कबरीला जर खर्च केला जात असेल तर हा निंदनीय प्रकार आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी संपूर्ण तपशीलच मांडलेला आहे, परंतु माझ्या हातामध्ये त्यांनी जे पत्रक जारी केलंय हे पत्रक आहे, हे सुरुवातीला मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती जे खर्चाचे तपशील शेअर केलेत की औरंगजेबाच्या कबरीवरती कुठल्या वर्षी किती खर्च झाला, तो खर्च कसा झाला आणि त्या तुलनेमध्ये शिवरायांच्या मंदिरांना किंवा गड किल्ल्यांना किती कमी प्रमाणात निधी मिळाला याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे। तर त्यांच्या पत्रकामध्ये औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपये पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला फक्त 250 रुपये प्रश्नचिन्ह, औरंगजेबाच्या कबरीला तात्काळ मदत थांबवा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भरघोस मदत करा, हिंदू जनजागरण समितीची मागणी आहे। औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व खात्याकडून दरवर्षी लाखो रुपयांची मदत केली जाते। उपलब्ध माहितीनुसार 2021-22 मध्ये तब्बल 2,55,160 तर 2022 ते 2023 नोव्हेंबर पर्यंत 2,0626 रुपये खर्च करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे आतापर्यंत 6.50 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय। मात्र दुसरीकडे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचं प्रतीक असलेल्या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी केवळ 250 रुपये इतकाच तुटपुंजा निधी राज्य सरकारकडून दिला जातो। ही गोष्ट अत्यंत संतापजनक असून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म व महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी आयुष्य वेचलं त्यांच्या मंदिरासाठी शासनाकडून योग्य निधी दिला जात नाही, उलट औरंगजेबासारख्या क्रूर आक्रमकाच्या कबरीच्या देखभालीसाठी मोठा निधी दिला जातोय, ज्याने छत्रपती संभाजी महाराजांवरती अमानुष अत्याचार केले। अशा औरंगजेबासाठी खर्च करणे योग्य आहे का प्रश्नचिन्ह। हिंदू जनजागरण समितीचे राज्य संघटक श्री सुनील घनवट यांनी ही मदत तातडीने थांबवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरघोस आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र सरकारने यात लक्ष घालून महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करावा असं सुद्धा या समितीने म्हटलेलं आहे। तर या समितीने केवळ हे पत्रक जाहीर केलेलं नाहीये तर या पत्रकाबरोबर एक तक्ता सुद्धा जाहीर केलेला आहे। या तक्त्यामधली तारीख जरी अस्पष्ट असली तरी सुद्धा यामध्ये किती रुपये खर्च करण्यात आलेला किती त्याचा सगळा हिशोब त्याच्यामध्ये दिलेला आहे। 2011-12 मध्ये 47,073 रुपये, 2012-13 मध्ये 80,000 रुपये, 2013-14 मध्ये जवळपास 9,15,000 रुपये, 2014-15 मध्ये 5,000 रुपये, 15-16 मध्ये 9,395, 16-17 मध्ये 8,632, 17-18 मध्ये 15,540, 18-19 मध्ये 18,130, 19-20 मध्ये नील, 2020-21 मध्ये 3,080, 2021-22 मध्ये 2,55,160 मी सांगितल्याप्रमाणे आणि 2022-23 मध्ये 2,0626 म्हणजे सगळ्या वर्षांचा जर विचार केला तर मागच्या 2 वर्षांमध्ये जवळपास 5 लाखांच्या आसपासचा निधी हा औरंगजेबाच्या कबरीवरती खर्च करण्यात आलेला आहे। आता हा सगळी डिटेल जर आपण बघितली तर हिंदू जनजागृती समितीचं म्हणणं आहे की राजेश्वर मंदिर जे आहे शिवरायांचं तिथं त्यांच्या रखरखावासाठी किंवा त्यांच्या डागडुजीसाठी किंवा स्वच्छता असेल किंवा इतर महत्त्वाची कामं असतील त्यासाठी वर्षाकाठी 6,000 रुपये देण्यात येतात। सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी 250 रुपये महिन्याकाठी देण्यात येतात। मग जर असं असेल तर औरंगजेबाच्या कबरीला इतके पैसे खर्च करण्याची गरज काय हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। पण अशी सुद्धा माहिती त्यांनी दिली की पुरातत्व खात्याने जो पैसा दिला तो अनेक इन्स्टॉलमेंटमध्ये दिलेला होता, म्हणजे 2011 पासून 47,000, 80,000, 15,000, 2,55,000, 2,60,000 अशा पद्धतीने सुद्धा पैसा हा औरंगजेबाच्या कबरीवरती खर्च केला गेला। पण मुद्दा महत्त्वाचा आहे की जर अशा पद्धतीचा खर्च तिथं केला गेला असेल तर मग औरंगजेबाची कबर आणि परिसरामध्ये नेमकी कुठली कामं केली गेली तर
तिथे केंद्र सरकारचे 6 पगारी कर्मचारी काम करतात. मग ते संचालन असेल किंवा नियंत्रण असेल या पद्धतीच्या कामामध्ये असतील. देखभाल, दुरुस्ती आणि डागडुजी तसेच सुरक्षा किंवा स्वच्छता अशी जी कामं आहेत महत्त्वाची त्या सगळ्या परिसरामध्ये. कारण औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारक आहे, नॅशनल मॉन्युमेंट आहे. त्यामुळं सुद्धा केंद्र सरकारचं या स्मारकाकडे विशेष लक्ष असतं आणि काही अहवालानुसार हा खर्च 15 लाखांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. याचे अधिकार सुद्धा सरकारकडे आहेत. परंतु हिंदू जनजागृती समितीचा आरोप काय आहे की जर अशा पद्धतीने औरंगजेबाच्या कबरीवरती खर्च करण्यात येत असेल तर जी महाराष्ट्राची अस्मिता आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती किंवा महाराजांच्या मंदिरांवरती खर्च का केला जात नाहीये, हा सुद्धा त्यांचा आक्षेप आहे, त्यांचा आरोप आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर राजकारण तर पेटणारच आहे. ज्या पद्धतीने औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी केली जाते त्यानंतर सुद्धा ASIने किंवा भारतीय पुरातत्व खात्याच्या या खात्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतलंय आणि त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीच्या अवतीभोवती पोलिसांचा पहारा किंवा पोलिसांची सुरक्षा ही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे. आता हे प्रकरण नवीन नाही आहे, कारण 2022 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा औरंगजेबाची कबर उकडून फेकण्याची एक प्रकारचा इशारा दिलेला होता आणि त्यानंतर ASIच्या अधिकाऱ्यांनी खुलताबादमध्ये एक बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर 5 दिवस औरंगजेबाची कबर ही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेली होती. एकूणच औरंगजेबाच्या कबरीचा जो सुरक्षेचा मुद्दा आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि मुंबई तकने ज्या वेळेला या सगळ्या प्रकरणामध्ये पुरातत्व खात्याची भूमिका काय आहे हा सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर शिवकुमार भगत जे प्रमुख आहेत भारतीय पुरातत्व विभाग संभाजीनगर सर्कलचे, त्यांचं म्हणणं होतं की औरंगजेबाची कबर ही आमच्यासाठी संरक्षित स्मारक आहे, त्यांची सुरक्षा करणे आमचं कर्तव्य आहे. त्यावरून जी काही चर्चा सुरू आहे त्यावर मला अधिक बोलायचं नाहीये, तो अधिकार मला नाहीये, परंतु यावर विभागातील वरिष्ठ अधिकारी बोलू शकतात. अर्थात ते बोलायला कचरतायत, परंतु तरी सुद्धा एवढ्या सगळ्या प्रकरणानंतर त्या स्मारकाच्या सुरक्षेचा मुद्दा ते दुर्लक्षित करू पाहत नाहीयेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाहीयेत. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. औरंगजेबाच्या कबरीवरच्या या सगळ्या खर्चावर, हिंदू जनजागृती समितीच्या आरोपांवरती, त्यांच्या दाव्यांवरती, सोशल मीडियावरती ज्या गोष्टी लिहिल्या जात आहेत, ज्या बोलल्या जात आहेत आणि खरंच सरकार या गोष्टींवरती खर्च करत असेल तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची मतं काय आहेत, औरंगजेबाच्या कबरीचं काय करायला पाहिजे, पुरातत्व खात्याच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि आता जे राजकारण पेटलंय, राजकीय नेते ज्या पद्धतीने विधानं करतायत त्याबद्दल तुमच्या मनात काय विचार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.